आज मी तुम्हाला बासुंदी करून दाखवणार आहे दुधाची। दूध आटवून त्याच्यामध्ये आपण नाही मिल्क पावडर टाकायची, नाही कस्टर्ड पावडर टाकायची। तर मी बघा तुम्हाला आज बासुंदी करून दाखवणार आहे। तर हे मी 1.5 लिटर दूध घेतलं आहे, 1.5 लिटरची करणार आहे। ह्याला थोडंसं आपल्याला आटवायचं आहे दूध। गाईचं दूध घेतलं मी, तुम्ही चितळेचं पण घेऊ शकता, म्हशीचं दूध, ते जास्त आटवायला नाही लागत। चितळेचं दूध घेतलं तर ते पटकन होते बासुंदी। हे पण थोडासा वेळ लागतो ह्याला, पण गाईच्या दुधाची पण छान होती। आता ह्याला थोडंसं कसं आटवायला लागेल। 1.5 लिटर आपण हे दूध घेणार आहे आणि हे मी आता उकळायला ठेवणार आहे आणि त्याला चांगलं आटवणार आहे थोडंसं। हे बघा, गॅस चालू करते आता। अगोदर मोठा गॅस करायचा, उभं राहून दूध तापून द्यायचं आणि उकळी आली की मग त्याला बारीक गॅसवर आपण ह्याला छान उकळून ह्याला आटवून द्यायचे। आता हे दूध मी इथं उकळायला ठेवलं आहे। हे पहा, आता आपलं दूध बऱ्यापैकी आटलं आहे। एवढं होतं, एकदम कमी झाले। आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे साखर घालायची आहे। आता मी मोठी वाटी, ही अर्धी वाटी घेतली आहे मी। गोड तुमच्या आवडीने करा। थोडीशी मी ठेवली आहे साखर। आता साखर घालून ह्याला छान परत उकळी येऊन द्यायची एकसारखं, कारण साखर टाकल्यामुळं साखरेचं पुन्हा पाणी होतं ना, आणि मग दूध पुन्हा पातळ होतं, म्हणून अगोदर साखर टाकायची। दूध आटून घेतले आधी। आता ही साखर टाकली, आता छान उकळी, एक 10 मिनटं ह्याला अजून परत असं ढवळत राहायचं आणि उकळी मारायची। आता हे मी काय करते, हे पलीकडे गॅसवर ठेवते, तोपर्यंत आता इथं आपण कढई ठेवूया। हे पहा, इथं कढई ठेवली। आता हे दूध मी पलीकडे उकळायला ठेवले। आता कढईमध्ये काय करायचं आहे, मी 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये आपण खवा घालायचा आहे। हे पहा, आता हा 100 ग्रॅम खवा आहे बासुंदीसाठी। आता मी ह्याच्यामध्ये हा खवा कढईमध्ये आपण घालून ह्याला भाजून घेणार आहोत। आता समजा तुमचं 2 लिटर दूध असेल ना, तुम्ही पाव किलो खवा घालू शकता ह्याच्यामध्ये। खव्यामुळे काय होते, चव एकदम छान लागते पहा आपल्या बासुंदीची। ह्याच्यात कस्टर्ड पावडर नाही टाकली तरी चालते, मिल्क पावडर नाही टाकली तरी चालते। बघा, ह्याच्यामध्ये एकदम छान, खव्यामुळे बासुंदीला एकदम छान टेस्ट येते आणि आपण दूध पण आटून घेतो ना, त्याच्यामुळे आणखीन चव लागते त्याची। आता खवा भाजून घ्यायचा। खवा भाजला ना की बासुंदी छान लागते, कारण खवा हा कच्चा लागतो ना, म्हणून तसा टाकायचं नाही, थोडासा हलकासा ह्याला भाजून घ्यायचा। खवा भाजल्यामुळे खवा आपला असं पातळ होतं ना, मग असं एकसारखं असं त्याला भाजून घ्यायचं 1-5 मिनटं। हे पहा, आता आपला खवा एकदम असा सरसरीत झालेला आहे। हे पहा, दूध पण आपलं उकळतं आहे, साखर घातली मी ह्याच्यात, ते अजून दूध पण आपलं इकडं उकळतं आहे। आता हे खवा बारीक गॅस केला आहे मी। 1-5 मिनिट फक्त एकसारखं हलवायचं पण ना त्याला, नाही तर मग काय होतं, खाली लागतं मग खवा। हे पहा, असं आता खवा आता आपला हा भाजून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे वेलची पूड 1 चमचा, खव्यामध्येच घालायची, कारण काय होतं, दुधामध्ये ती मिक्स होणार नाही जास्त ना, म्हणून खव्यामध्ये 1 चमचा मी वेलची पूड घातलेली आहे। मी वेलचीमध्ये नेहमी 1 जायफळ बारीक करून ठेवत असते, म्हणजे वेगळं असं घालायला नको त्याच्यामध्ये। जायफळ घातल्यावर पण छान चव लागते। आता हे छान असं भाजून घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी हे उकळलेलं दूध घालणार आहे, कारण आपण ह्याला एकसंध करून घ्यायचं आहे चांगलं, एकसारखं आपल्याला हे इथंच मिक्स करून घ्यायचं आहे। दुधामध्ये हे मिक्स होणार नाही, ह्याच्या गुठळ्या होतील ना, म्हणून आपल्याला इथं एकसारखं असं बारीक करून घ्यायचं ह्याला। हे पहा, आणि ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकल्यामुळं आपल्या दुधामध्ये एकदम छान मिक्स होणार आहे। हे पहा, एकसारखं हलवून ह्याच्या गुठळ्या घ्यायच्या फोडून, लगेच फुटतात, कारण हे सरसरीत असतं, चिकट वगैरे नसतं ना, त्याच्यामुळे हे लगेच होतं। हे पहा, खव्यामुळे आपली बासुंदी एकदम टेस्टी होते। बघा, तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही बासुंदी करून पहा, एकदम छान लागते। कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे काय होते, बासुंदी आपली घट्ट होते, पण चव वेगळी लागते त्याची। तशी खवा घालून तुम्ही एकदा बासुंदी करून पहा, एकदम छान टेस्ट येते ह्या खव्याच्या बासुंदीची। हे पहा, आता हे आपलं भाजून झालेलं आहे। आता हे मी खाली उतरते आणि आपल्याला आता पुन्हा ह्याच्यावर हे दुधाचं पातेलं ठेवायचं आहे। हे पहा, ह्याला उकळी आलेली आहे। आता हे खवा आपण परतलेला आहे, तर सर्व ह्या दुधामध्ये आपण घालून घ्यायचं आहे। हे पहा,
आणि पुन्हा ह्याला 10 ते 15 मिनटं आपण ह्याला उकळून घ्यायचं आहे छान. हे दूध आहे ना पुन्हा आटवायचं थोडंसं. कढईमध्ये दूध घालून सगळी कढई आपल्याला ह्याच्यात पुसून घ्यायचे बा. खवा टाकल्यामुळे दुधाचा कलर पण इतका छान आला हा. हे बघा, हे आता कढई पुसून आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता ह्याला पुन्हा हलवायचं आहे. ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे नाही घालायचे का, हे असंच प्लेन बासुंदी छान लागते. तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही बदामचे काप, पिस्त्याचे काप ह्याच्यात बारीक चिरून टाकू शकता. हे पहा, आता ह्याला मी मोठा गॅस केला आहे आणि ह्याला उकळी आणून देणार आहे पुन्हा. अजून एक 10 मिनटं फक्त आलं ह्याला आटवायचं आपण 10 मिनिटं, म्हणजे आपली बासुंदी एकदम छान तयार होईल. आता हे मी एकसारखं असं हलवत राहणार आहे ह्याला. हे पहा, अशा तऱ्हेने आपली बासुंदी तयार झाली आहे. 10 मिनटं पुन्हा उकळलं आहे, म्हणजे एकूण मी ह्याला अर्धा तास ही उकळत ठेवलेलं आहे. दूध असं घट्ट झालं आहे पहा. हे पहा, आणि थंड झालं ना आपलं, ही बासुंदी थंड झाली ना की आणखीन घट्ट होते. आता तुम्ही अशा पद्धतीने ही बासुंदी करून पहा. खवा घालून, कस्टर्ड पावडर नका टाकू, मिल्क पावडर नका टाकू. असं घट्ट दुधाची, म्हशीच्या दुधाची केली ना तर ती जास्त वेळ आटवायला लागत नाही, तरी पण चालेल. पण अशी तुम्ही बासुंदी करून पहा. तुम्हाला पहा ही टेस्ट कशी लागते या बासुंदीची, आणि मला कमेंट्स करून सांगा. आणि माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.